जेव्हा एखादा माणूस उपाशी पोटी रात्री रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास करत असतो ना, तेव्हा तेव्हा तो फक्त गरिबीशी लढत नसतो. अगदी बरोबर. तो त्याच्या आजूबाजूच्या लोकांच्या म्हणजे त्या हे कधीच शक्य नाही या मानसिकतेशी लढत असतो. आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेचा विषय बियॉन्ड द विलेज अमोल्स राईज टू सक्सेस या कथेच्या स्रोतावर आधारित आहे. आपलं उद्दिष्ट केवळ एका मुलाची प्रेरणादायी यशोगाथा सांगणं हे नाहीये बरं का. आपल्याला त्या शून्यातून विश्व निर्माण करण्यामागचं जे मानसशास्त्र आहे ना, त्याची उकल करायची आहे. आणि ही उकल करणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच. कारण कसं आहे ना, वरवर पाहता ही कथा एका छोट्या गावातल्या मुलाची वाटते. पण या स्रोताचा आपण जेव्हा सखोल अभ्यास करतो तेव्हा हे लक्षात येतं की यात दडलेली तत्व ही कोणत्याही क्षेत्रातील संघर्षाला लागू पडतात. हो, अगदी तंतोतंत लागू पडतात. मानवी महत्वाकांक्षा आणि सभोवतालची परिस्थिती यांच्यातल्या संघर्षाची ही एक अतिशय उत्तम केस स्टडी आहे असं मी म्हणेन. तर मग या कथेच्या एकदम मुळापासून सुरुवात करूया आपण. एका छोट्या गावातली परिस्थिती नेमकी कशी असते याचं जे वर्णन या स्रोतामध्ये आलंय ना, ते खूपच विदारक आहे. खरंय. अमोलची पार्श्वभूमी अत्यंत गरिबीची. वडील शेतकरी, आई दुसऱ्यांची घरकामे करणारी, घरात 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आणि विजेची तर कोणतीही शाश्वती नाही. बापरे. आणि अशा वातावरणात हा मुलगा चक्क अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहतो. आणि जेव्हा तो हे बोलून दाखवतो तेव्हा गावातले लोक त्याची प्रचंड खिल्ली उडवतात. हां, नेहमीच आहे. हो ना, म्हणजे लोक म्हणतात, अरे गावातला मुलगा आणि अधिकारी, तुला काय वेड लागलाय का, असं म्हणत त्याला हसतात. इथेच या कथेचा पहिला आणि अत्यंत महत्वाचा मानसशास्त्रीय पैलू समोर येतो. कोणतं? ते गावकऱ्यांचं हसणं. जर आपण बारकाईने विचार केला ना, तर हे हसणं अमोलच्या क्षमतेवरचं किंवा त्याच्या बुद्धिमत्तेवरचं प्रश्नचिन्ह नव्हतंच मुळी. मग ते काय होतं? ती त्यांच्या स्वतःच्या मर्यादित विचारसरणीची आणि असुरक्षिततेची पावती होती. मानसशास्त्रामध्ये याला आपण प्रोजेक्शन म्हणू शकतो. प्रोजेक्शन म्हणजे नेमकं काय? म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीची सभोवतालची परिस्थिती वर्षानुवर्ष बदललेली नसते ना, तेव्हा तिथल्या बहुतांश लोकांची विचार करण्याची पातळी एका विशिष्ट परिघात अडकते. ते स्वतःला त्या परिस्थितीचे गुलाम मानू लागतात. म्हणजे मला असं म्हणायचंय की अमोलचे हे एवढं मोठं स्वप्न पाहणं, हे त्यांच्या त्या समजुतीलाच सुरुंग लावणारं होतं का? अगदी बरोबर. जेव्हा कुणीतरी त्या परिघाच्या बाहेरचा विचार करतो ना, तेव्हा ते अप्रत्यक्षपणे आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या निष्क्रियतेची जाणीव करून देत असतं. क्या बात आहे. समाज सुरुवातीला हसतो, कारण त्यांना ते वास्तव पचवणं जड जातं की आपण जे वर्षानुवर्षे अशक्य मानत आलो आहोत ते कुणीतरी शक्य करू पाहत आहे. खरं. हे हसणं म्हणजे त्याला खाली खेचण्याचा एक छुपा प्रयत्न असतो. हे ऐकताना मला एका अदृश्य गुरुत्वाकर्षणाची आठवण येते. म्हणजे कसं? म्हणजे एखादं रॉकेट जेव्हा अंतराळात झेपावण्याचा प्रयत्न करतं तेव्हा पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्याला खाली खेचण्याचा आटोकाट प्रयत्न करताना अगदी तसंच. हो, छान उपमा आहे ही. गावातल्या लोकांची ही मानसिकता म्हणजे अमोलसाठी असंच एक अदृश्य गुरुत्वाकर्षण होतं जे त्याला तो पलायन वेग गाठू देत नव्हता. पण मला इथे एक वेगळा प्रश्न पडतो. विचारा ना. अशा सततच्या नकारात्मक वातावरणामुळे माणसाची महत्वाकांक्षा खरंच मारली जाते की ती अधिक प्रबळ होते? हां. कारण सामान्यतः आपण असा विचार करतो की नकारात्मक लोक तुमचा आत्मविश्वास पूर्णपणे संपवून टाकतात. हां, खूपच चांगला प्रश्न आहे. सामान्य परिस्थितीत जेव्हा माणसावर कॉग्निटिव्ह लोड म्हणजे मानसिक ताण जास्त असतो ना, तेव्हा गरिबी आणि नकारात्मकता माणसाला खचवते. बरोबर. या स्केअरसिटी माइंडसेटमुळे किंवा कमतरतेच्या मानसिकतेमुळे माणूस मोठा विचार करूच शकत नाही. पण काही मोजक्या प्रकरणांमध्ये, जसं की अमोलच्या बाबतीत, हीच नकारात्मकता एका कॅटलिस्ट किंवा उत्प्रेरकाचं काम करते. म्हणजे त्या विरोधाचा त्याला फायदाच झाला म्हणायचा. नक्कीच. त्याच्या बाबतीत या विरोधामुळे त्याची महत्वाकांक्षा बोथट न होता अधिकच टोकदार झाली. त्याला हे सिद्ध करायचं होतं की हे जे अदृश्य गुरुत्वाकर्षण आहे ना, ते त्याला रोखू शकत नाही. पण फक्त स्वप्न पाहणं पुरेसं नसतं ना, कारण इथेच खरी गोम आहे असं मला वाटतं. हो, कृती पण महत्वाची आहेच. आपण अनेकदा बघतो की लोक स्वप्न पाहतात, सुरुवातीला खूप उत्साहात असतात, पण जेव्हा प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते तेव्हा ते माघार घेतात. खरंय. या स्रोतामध्ये अमोलच्या रोजच्या जगण्याचं जे वर्णन आहे ते पाहिल्यावर कुणीही माघार घेईल. म्हणजे रोज 5 किलोमीटर पायी चालत शाळेत जाणं, जुनी पुस्तकं वापरणं, साधे कपडे घालणं आणि मुख्य म्हणजे रात्री रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून केलेला तो अभ्यास.
हो, आणि हा तो भाग आहे जिथे प्रेरणा आणि प्रत्यक्ष कृती यांच्या खऱ्या अर्थाने गाठ पडते. पण एक मिनिट, मला इथं तुम्हाला थोडं थांबवायचंय. हो, बोला ना. कारण रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करणं हे आजकाल त्या मोटिवेशनल सिनेमामध्ये किंवा भाषणांमध्ये ऐकायला खूप रोमॅन्टिक वाटतं. हां, अगदी. पण प्रॅक्टिकली विचार केला तर सलग अनेक महिने अशा वातावरणात अभ्यास करणं माणसाला नैराश्यात ढकलू शकतं ना. हो, रस्त्यावरचे घास, काड्यांचा आवाज, लक्ष विचलित करणारे घटक आणि अपुरी झोप. हो, खूपच कठीण आहे ते. हां. काही अभ्यास करण्याचा कम्फर्ट झोन नक्कीच नाहीये. हे सगळं सहन करत तो टिकून कसा राहिला असेल? मानसिकदृष्ट्या हे कसं शक्य आहे? तुमचं म्हणणं अगदी रास्ते. या सगळ्याला रोमॅन्टिसाइज करणं चुकीचे ठरेल, कारण ती त्याची एक भीषण गरज होती. हो, पण तो टिकून कसा राहिला याचं उत्तर याच स्रोतामध्ये त्याच्या एका वाक्यात दडलेलं आहे. लोक जेव्हा त्याला विचारायचे की अरे तू इतका त्रास का सहन करतोयस, तेव्हा तो काय सांगायचा? तो सांगायचा माझं स्वप्न माझ्यापेक्षा मोठं आहे. बापरे. हे वाक्य केवळ एक फिल्मी डायलॉग नाहीये. मानसशास्त्रात याला सेल्फ डिस्टन्सिंग किंवा आयकॉनिक पर्पज असं म्हणतात. हां, म्हणजे नेमकं काय? तो स्वतःला त्याच्या ध्येयापासून वेगळं करत होता का? नाही, तसं नाही. तो त्याच्या तात्कालिक शारीरिक वेदनांना त्याच्या दीर्घकालीन ध्येयापासून वेगळं करत होता. अच्छा. जेव्हा एखादं ध्येय स्वतःच्या अस्तित्वापेक्षा, अहंकारापेक्षा किंवा सध्याच्या या शारीरिक त्रासापेक्षा मोठं बनतं ना, तेव्हा मेंदू वेदना आणि गैरसोयीकडे दुर्लक्ष करायला शिकतो. हे फारच नवीन आहे माझ्यासाठी. हो, कारण जोपर्यंत ध्येय आणि स्वतःचा इगो एकाच पातळीवर असतात, तोपर्यंत माणूस तडजोड करतो. म्हणजे आज खूप थंडी आहे, उद्या अभ्यास करू, किंवा इथे खूप डास आहेत, माझ्याने होणार नाही. हो, आपण नेहमीच अशी कारणं देतो. पण जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता की हे माझ्यासाठी नाहीच आहे, हे एका मोठ्या उद्देशासाठी आहे, तेव्हा तो शारीरिक त्रास अगदी दुय्यम ठरतो. हे खरंच थक्क करणारं आहे. म्हणजे त्याने स्वतःच्या वेदनांना एक प्रकारे बायपास करण्यासाठी स्वतःच्याच मेंदूला प्रोग्राम केलं होतं. अगदी तसंच. पण इतकी अमानुष मेहनत केल्यावर आपल्याला वाटतं की आता यशाचा रस्ता मोकळा झाला. एखाद्या सिनेमात इथेच मस्त बॅकग्राऊंड म्युझिक वाजेल आणि तो पास होईल. पण वास्तवात गणितं अशी सुटत नाहीत ना. बरोबर. इथेच कथेला एक खूप मोठा धक्का बसतो. इतकी अपार मेहनत करूनही पहिल्या मोठ्या परीक्षेत अमोल चक्क नापास होतो. आणि समाज? तो पुन्हा हसायला लागतो. बघितलं, आम्ही आधीच सांगत होतो, गावातून काही होत नाही. हे टोमणे पुन्हा सुरू होतात आणि अमोल पूर्णपणे खचून जातो. मला सांगा, समाज एखाद्याच्या अपयशाची इतकी आतुरतेने का वाट पाहत असतो? मगाशी आपण ज्या प्रोजेक्शनबद्दल बोललो ना, त्याचाच हा पुढचा टप्पा आहे. याला आपण शार्डनफ्रॉइड म्हणू शकतो. शार्डनफ्रॉइड म्हणजे काय? म्हणजे दुसऱ्याच्या अपयशातून किंवा दुःखातून मिळणारा एक प्रकारचा आनंद. अरेच्छा. हो, जेव्हा अमोल प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा काठावर बसलेल्यांना स्वतःच्या निष्क्रियतेची लाज वाटत होती. पण जेव्हा तो अयशस्वी होतो, तेव्हा त्यांना एक खोटं समाधान मिळतं. त्यांना वाटतं बरं झालं आपण रिस्क घेतली नाही, कारण तसंही काही होत नसतंच. म्हणजे अमोलचं अपयश हे त्यांच्या मर्यादित विचारसरणीला मिळालेलं एक सर्टिफिकेटच होतं जणू. अगदी बरोबर ओळखलत. हे ऐकायला खूप कटू असलं तरी तेच वास्तव आहे. आणि अशावेळी कुणीही कोलमडून पडेल, अमोलही कोलमडतो. पण हाच या कथेचा सर्वात मोठा आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या सर्वात रंजक टर्निंग पॉइंट आहे. तो प्रसंग जेव्हा तो त्याच्या आईला रडताना पाहतो. हो, तो भाग वाचताना खरंच अस्वस्थ व्हायला होतं. आणि तिथे त्याची आई एक अत्यंत प्रभावी वाक्य बोलते, ज्याचं विश्लेषण आपण खूप बारकाईने करायला हवं असं मला वाटतं. हो, तिने काय म्हटलं होतं? ती म्हणते तू हारलास तरी चालेल, पण प्रयत्न सोडू नकोस. पण एक मिनिट, या स्पर्धा परीक्षांच्या क्रूर आणि गळेकापू जगात जर एखाद्याची आई म्हणाली की तू हरलास तरी चालेल, तर हे वाक्य त्याला आळशी बनवणार नाही का? कसं काय? म्हणजे हरलो तरी चालणारच आहे, मग कशाला जीवाचा आकांत करा, असा विचार त्याच्या मनात येऊ शकला असताना? या वाक्याने त्याला प्रेरणा कशी दिली असेल? हाच तर विरोधाभास आहे आणि न्यूरोसायन्स इथेच कामाला येतं. ती आई तिच्या मुलाला आळशी बनवत नव्हती, तर ती त्याला एक भावनिक सुरक्षितता म्हणजे इमोशनल अँकर देत होती. अच्छा. जेव्हा विद्यार्थ्यांवर करो या मरो अशी परिस्थिती असते ना, तेव्हा त्यांच्या मेंदूत कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हॉर्मोन प्रचंड प्रमाणात वाढतं. आणि त्याचा परिणाम काय होतो? या अतिताणामुळे मेंदूचा जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असतो, जो तार्किक विचार आणि स्मरणशक्तीसाठी जबाबदार असतो, तो अक्षरशः ब्लॉक होतो. बापरे. परिणामी परीक्षेत येत असलेली उत्तरेही विद्यार्थी विसरतात. म्हणजे ताण वाढल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता खरोखरच कमी होते? अगदी तसंच. अमोलच्या आईने जेव्हा त्याला सांगितलं की हरलास तरी चालेल, तेव्हा तिने नकळतपणे त्याच्या डोक्यावरचं ते दडपण पूर्णपणे काढून घेतलं. क्या बात आहे.
जेव्हा सगळं जग हसत असतं तेव्हा अपयश आलं तरी कुटुंबाचं प्रेम कमी होणार नाही हा विश्वास तिने त्याला दिला. हां. मानसशास्त्र सांगतं की जेव्हा व्यक्तीवरील परिणामांचं दडपण कमी होतं आणि त्याला भावनिक सुरक्षितता मिळते तेव्हा त्याची काम करण्याची आणि जोखीम घेण्याची क्षमता अनेक पटींनी वाढते. आणि अमोलच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. हो, हे खरंच डोळे उघडणारं आहे. म्हणजे त्या एका वाक्याने त्याच्या मेंदूतला फाईट और फ्लाईट मोड बंद केला आणि त्याला पुन्हा लक्ष केंद्रित करायला मदत केली. नक्कीच. पण फक्त भावनिक होऊन चालत नाही ना. फक्त भावना आणि कठोर परिश्रमांवर परीक्षा पास होता येत असती तर जगातले सगळेच कष्टकरी लोक आज अधिकारी झाले असते. खरं आहे तुमचं. इथून अमोलची रणनीती पूर्णपणे बदलते असं स्रोतात सांगितलंय. होय, आणि या सखोल विश्लेषणाचा हा सर्वात क्रिटिकल टप्पा आहे. तो आता फक्त हार्डवर्क करत राहिला नाही तर त्याने स्मार्ट स्टडी करायला सुरुवात केली. पण मला इथे एक आक्षेप घ्यायचा आहे. बोला. स्रोतामध्ये असं म्हणलंय की दुसऱ्या प्रयत्नात तो रोज 12 तास अभ्यास करू लागला. त्याने मोबाईलचा पूर्णपणे त्याग केला, झोप कमी केली आणि फक्त ध्येयावर लक्ष केंद्रित केलं. पण हे तर निव्वळ हार्डवर्क म्हणजे कठोर परिश्रम झाले ना. सलग 12 तास जागणे यात स्मार्ट काय आहे? तुमचा मुद्दा अगदी अचूक आहे आणि अनेक लोक इथेच गल्लत करतात. हो ना. सलग 12 तास एका जागी बसणं आणि मोबाईल न बघणं ही फक्त एक शिस्त झाली. तो यशाचा पाया आहे पण ती इमारत नाही. मग स्मार्ट स्टडी कशाला म्हणायचं? अमोलचा स्मार्ट स्टडी हा वेळेच्या गणितात नव्हता तर तो त्या 12 तासांच्या वापरात होता. त्याने पहिल्या प्रयत्नातल्या आपल्या चुका शोधल्या. त्याने केवळ पुस्तकं सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचत बसण्यापेक्षा आधीच्या प्रश्नपत्रिकांचे आकृतीबंध शोधले. कोणत्या विषयांवर जास्त भर दिला जातोय हे त्याने पॅरेटो प्रिन्सिपल म्हणजे 80-20च्या नियमानुसार शोधून काढला. म्हणजे परीक्षेतील 80% प्रश्न हे 20% अभ्यासक्रमातून येतात ते शोधून काढणं असं ना? नक्कीच. आणि नुसतं वाचन करण्यापेक्षा ॲक्टिव्ह रिकॉल आणि स्पेस्ड रिपिटेशन यांसारख्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला. ह्या पद्धती म्हणजे नेमकं काय करतात? म्हणजे एखादी गोष्ट नुसती वाचण्यापेक्षा ती आठवण्याचा वारंवार प्रयत्न करणं. जेव्हा तुम्ही तुमचा मेंदू अशी उत्तरे शोधण्यासाठी सक्तीने वापरता तेव्हाच खऱ्या अर्थाने न्यूरल कनेक्शन्स मजबूत होतात. त्याने स्वतःचा कॉग्निटिव्ह लोड योग्य ठिकाणी गुंतवला. हे फारच उत्तम समजावून सांगितलं तुम्ही. म्हणजे हे अगदी एखाद्या जुन्या प्रचंड आवाज करणाऱ्या आणि फक्त धूर सोडणाऱ्या इंजिनला एका हाय स्पीड सायलेंट इलेक्ट्रिक मोटरमध्ये अपग्रेड केल्यासारखं आहे. अगदी तसंच. पूर्वी तो प्रचंड ऊर्जा खर्च करत होता पण त्याचं आउटपुट कमी होतं कारण तिथे कार्यक्षमता नव्हती. आता ऊर्जा तीच होती पण ती एका विशिष्ट दिशेने आणि अचूक तंत्राने वापरली जात होती. त्यामुळे गाडीचा वेग 1000 पटीने वाढला. स्मार्ट वर्क म्हणजे नेमकं हेच. अगदी समर्पक उपमा आहे ही. अनेकदा आपण प्रेरणेच्या मागे धावतो. प्रेरणा तुम्हाला एखाद्या प्रवासाची सुरुवात करून देते. बरोबर. पण प्रेरणा तुम्हाला रोज सकाळी उठून जुन्या चुकांचं विश्लेषण करायला लावत नाही. त्यासाठी लागतात शिस्तबद्ध सवयी, स्वतःच्या कमकुवत बाजूंचा स्वीकार करण्याची वृत्ती आणि योग्य दिशा. खरंय. अमोलचा स्वतःवरचा आत्मविश्वास याच प्रक्रियेतून वाढला, केवळ पोकळ घोषणांमधून नाही. आणि शेवटी याच अचूक रणनीतीमुळे, त्या भावनिक सुरक्षेतीमुळे आणि अफाट कष्टामुळे तो सुवर्णदिन उजाडतोच. अमोल ती परीक्षा केवळ पास होत नाही तर तो अधिकारी बनतो, ज्याची तिने सुरुवातीला स्वप्न पाहिली होती. हो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे लोक कालपर्यंत त्याच्यावर हसत होते, गावातून काही होत नाही म्हणत होते, तेच लोक आता ढोलदाशे घेऊन त्याच्या यशाचं कौतुक करू लागतात. समाजाचा हा दुटप्पीपणा आहे ना. हो. पण तो मानवी स्वभावाचा एक अटळ भागही आहे. यशाचा प्रकाश इतका प्रखर असतो की तो भूतकाळातल्या सगळ्या अपमानांना, टोमण्यांना आणि नकारात्मकतेला अक्षरशः अंधारात ढकलून देतो. या संपूर्ण स्रोतातून आणि आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेतून जे मुख्य सार समोर येतं ना, ते प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखं आहे. नक्कीच. एखाद्याचं गाव कितीही छोटं असलं, पार्श्वभूमी कितीही गरिबीची असली, तरी स्वप्ने मोठी पाहण्यावर कोणताही कर लागत नाही. अगदी बरोबर. माणसाची सध्याची परिस्थिती त्याचं भविष्य ठरवत नाही, तर त्याची मानसिक लवचिकता आणि अचूक रणनीती हे भविष्य ठरवते. आणि यातला सर्वात मोठा धडा हा आहे की आजच्या या माहितीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात, जिथे मोबाईल, सोशल मीडिया आणि हजारो प्रलोभने सतत आपलं लक्ष विचलित करण्यासाठी तयार असतात ना, हो, हे तर खूपच वाढलंय आता. तिथे अशा वातावरणात स्वतःला शिस्त लावून स्मार्ट वर्क करत एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करणे हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. खरंय. अमोलकडे काहीही नसताना त्याने जे मिळवलं ते आज सर्व साधनं उपलब्ध असताना मिळवणं अधिक कठीण झालंय.
कारण आज लक्ष विचलित करणारे घटक जास्त आहेत. 100% खरं आहे. पण ही चर्चा संपवण्यापूर्वी या सगळ्याच्या पलीकडे जाणारा एक विचार, एक प्रश्न मी इथे नक्की मांडू इच्छितो. हो, नक्की मांडा. सुरुवातीला आपण त्या अदृश्य गुरुत्वाकर्षणाची आणि गावाच्या मर्यादित मानसिकतेची चर्चा केली होती. हो, केली होती. जेव्हा अमोल अधिकारी झाला आणि गावातल्या लोकांनी ढोल ताशे वाजवून त्याचं स्वागत केलं, तेव्हा त्या गावकऱ्यांचा दृष्टिकोन खरोखरच बदलला होता का? हा खूप खोल प्रश्न आहे. म्हणजे त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अमोलच्या कष्टाचा आदर करायला सुरुवात केली होती, की ते केवळ अमोलला मिळालेल्या त्या अधिकारी पदाला, त्या खुर्चीला आणि त्या सत्तेला सलाम करत होते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. एखाद्या व्यक्तीचे उत्तुंग यश समाजाची मूळ विचारसरणी खरंच बदलते, की समाज फक्त स्वतःच्या फायद्यासाठी यशस्वी व्यक्तीकडे बघण्याचा आपला सोयीस्कर चष्मा बदलतो? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनी नक्की विचार करायला हवा. आजच्या या चर्चेत आपण इथेच थांबूया.